जरी बाजारी लढण्याची शक्यता आहे, काय वाटतंय तशा पद्धतीची तयारी आहे? असं की आता डॉक्टर सुजय स्वतंत्र निर्णय घ्यायला त्यांची त्यात मला वाटतं सक्षम आहे. त्यामुळे आता शेवटी त्यांनी काय मनात विचार केला असेल माझी काही त्यांची चर्चा नाही आहे, पण मला वाटतं जो काही त्यांचा निर्णय असेल तो योग्यच असला पाहिजे. संगमनेरात देखील भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की त्यांनी संगमनेरातून निवडणूक लढवावी. या संदर्भात काय कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना? कार्यकर्ते आता काय झाले, दुर्दैवानं एक जो हुकुमशाही तालुक्यात तयार झालेला आहे आणि तालुका पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे त्यांनी. ठराविक लोकांचा विकास झालेला आहे, तालुक्याचा काय झालेला आहे. त्यामुळे लोकांची भावना अतिशय तीव्र आहे की आम्हाला इथे एक नवा चेहरा दिला पाहिजे आणि त्या भावना या सभेतून व्यक्त झाल्या असं मला सांगण्यात आलं, कारण मला यायला उशीर झाला. मग लोक भावनेचा काय विचार आदर करायचा, शेवटी आता हे सगळं पक्ष श्रेष्ठीच्या गाण्यावर घालू लागतं, आपल्याला घालू श्रेष्ठी जो निर्णय करतील तो करू आपण. असं म्हटलंय की हे मोठ्या घरचं लेकरू आहे, त्याचा छंद पुरवलाच पाहिजे, दोन्ही ठिकाणी उभं करा आणि नाही पक्षाने बाळासाहेब थोरातांनी म्हटलं नाही पक्षाने पुरवला तर पालकांनी त्याचा छंद पुरवावा. आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा, काय करायचं हे बाळासाहेब मला शिकवण्याची गरज नाही आहे. आता आपलं सगळं घरदार मंदिर आपण उतरवलंच आहे ना राजकारणात. तुमच्या घरातली मुलं उतरले, तुमच्या घरातल्या मुलींचा छंद पुरवला चालतो आहे की नाही, तर दुसऱ्या मुलाची काय काळजी करतो तुम्ही? त्यांचं म्हणणं आहे की दहशतीचं राजकारण फार वेळ चालणार नाही. ते सांगतो मी, संगमनेरमध्ये दहशतीचं राजकारण फार वेळ चालणार नाही हेच मला सांगणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.